इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इकॉनॉमिक्स या विषयाच्या संदर्भातल्या चर्चेसाठी आज आपण या ठिकाणी या वेब सिरीजवरती आयोजित झालेलो आहोत. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे एक याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट हा ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत आपण चर्चेला घेतलेला आहे. यातील युनिट 1 युनिट 2 हे आपले पूर्ण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण युनिट 3 या अंतर्गत सप्लाय अँड इलेस्टिसिटी ऑफ सप्लाय म्हणजेच पुरवठा आणि पुरवठ्याची लवचिकता या अंतर्गत आज चर्चा करणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर आभासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी पुणे रिजनल सेंटरवरून बोलत आहे. या चर्चेच्या अंतर्गत आपल्याला पुरवठा म्हणजेच अर्थशास्त्र ज्या वेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला मागणी पुरवठा हे अत्यंत महत्त्वाचे असणारे दोन शब्द आहेत. यालाच किंमत हा तिसरा शब्द आपण विचारात घेत असताना याच्याशी कोरिलेशन विचारात घेता विरोधाभास जाणवतो. किमतीचा विचार करता किंमत वाढत असेल त्यावेळेला पुरवठा हा वाढत्या किमतीनुसार वाढत असतो आणि किंमत कमी होत असताना पुरवठा कमी होत असतो. परंतु मागणीच्या बद्दल मात्र विरोधाभास दिसतो. किंमत कमी असताना मागणी वाढलेली असेल आणि किंमत कमी झाल्यानंतर मागणी वाढत जाते, तशी किंमत जर वाढलेली असेल तर मागणी घटलेली असेल. म्हणजे या ठिकाणी सप्लाय साईड ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्राइस अँड सप्लाय इज इक्वली अपसाईड म्हणजे वरच्या बाजूला ही वाढत जाणारी प्रक्रिया असणारी दिसते. म्हणजेच आपलं उत्पादन हे जास्तीच्या किमतीला बाजारपेठेत विक्रीसाठी तयार असतो. याच्या संदर्भातली असणारी इलॅस्टिसिटी म्हणजेच लवचिकता ती किती असेल, कशा पद्धतीनं असेल, ती या टॉपिकच्या अंतर्गत या युनिटच्या अंतर्गत आपल्याला चर्चेला घ्यावायची आहे. या इलॅस्टिसिटीमध्ये एकतर आपण म्हणूया काही वस्तूंच्या बाबतीत त्याची उत्पादनं ही ताठर स्वरूपाची असतात, तर काहीच्या बाबतीत ही लवचिक स्वरूपाची असतात. मग लवचिकता किती असेल आणि ताठरता किती असेल या अनुषंगाने यातल्या काही बाबी या विचारात घ्यावी लागतील. यातला इंट्रोडक्टरी पार्ट आपण ज्या वेळेला पाहाल त्याचबरोबर पुरवठ्याची संकल्पना द कन्सेप्ट ऑफ सप्लाय असेल, पुरवठ्याचा नियम द लॉ ऑफ सप्लाय आहे. या ठिकाणी पुरवठ्याचं कार्य द सप्लाय फंक्शन्स आहे. पुरवठ्याचं वेळापत्रक म्हणजे द सप्लाय शेड्यूल आहे, शेड्युलिंग केलेलं आहे. जर विशिष्ट प्रकारचा पुरवठा हा विशिष्ट कालावधीमध्ये आपण होतो, काही वेळेला आपण पाहतो की सीझन जशा पद्धतीचा आहे तशा पद्धतीनं सप्लाय हा बदललेला आपल्याला दिसतो. आत्ता आपण पाहतो की वेगवेगळे फ्रुट्स ज्या वेळेला क्लायमेट हॉट आपण म्हणतो, उन्हाळ्याचा दिवस असतो, त्यावेळेला सर्व फ्रुट्स जे आहेत ते मार्केटला आलेले दिसत आहेत. याची डिमांड जी आहे ती या कालखंडामध्ये विशेष करून आत्ताचा सीझन आपण पाहतो, मग द्राक्षे असतील, कलिंगड असतील किंवा इतर वस्तूच्या बद्दल, मग द्राक्षी कलिंगडाबरोबरच आता आंब्याचा सीझन हा सुरू होतोय. आता याचा आणि क्लायमेटचा निश्चित इम्पॅक्ट असतो. तशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणचे होणारे सप्लाय किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे होणारे पुरवठे आपण बघूया. इंडस्ट्रीयल गुड्सच्या बद्दल पण बोलता येईल. मग वेगवेगळे गुड्स असतील, त्या गुड्स असतील किंवा सेवांचा पुरवठा करण्याच्या बद्दल असेल, मग हॉस्पिटलच्या संदर्भातल्या सेवा असतील किंवा इतर सेवा असतील, त्याच्या शेड्युलिंग आपण म्हणूया एक प्रकारचं कशा पद्धतीचं असू शकतं. त्यामुळं सप्लाय कर्व जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. पुरवठ्याचा वक्र कशा पद्धतीने असतो, पुरवठ्याचा नियम किंवा त्याच्यातले असणारे अपवाद जे आहेत ते एक्सपेन्शन टू द लॉ ऑफ सप्लाय हे कशा पद्धतीचे आहेत आणि पुरवठ्यातील बदल विरुद्ध पुरवलेल्या प्रमाणातील बदल म्हणजे चेंजिंग इन सप्लाय व्हर्सेस चेंजिंग इन क्वांटिटी सप्लाय म्हणजेच पुरवठ्याचे असणारे बदल किंवा पुरवठ्यात असणारे बदल हे कशा पद्धतीचे आहेत किंवा त्यात बदलची स्थिती कशावरून आहे. पुरवठा केलेल्या प्रमाणात ह्यात बदल होतो का. चेंजिंग इन क्वांटिटी सप्लाय पुरवठ्यात झालेले बदल चेंज इन सप्लाय
पुरवठा वक्र शिफ्ट का किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतो, व्हाय सप्लाय कर्व शिफ्ट्स, तो सप्लाय कर्व जो आहे तो का शिफ्ट होतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित कशा पद्धतीने होईल, पुरवठ्याची लवचिकता जी आहे ती कन्सेप्ट अँड मेजरमेंट, जसं इलेस्टिसिटी ऑफ सप्लाय बघायचं आहे तशा पद्धतीने त्यातलंच संकल्पना आणि त्याचं मोजमाप जे आहे ते आपल्याला बघावं लागेल. पुरवठ्याच्या विविध लवचिकतेसह पुरवठा वक्र हा कशा पद्धतीने काढला जातो किंवा काढता येतो ते आपल्याला बघता येईल. डिटर्मिनंट ऑफ इलेस्टिसिटी ऑफ सप्लाय, मग याचा लवचिकतेचे निर्धारक घटक कोणते कोणते आहेत किंवा ही लवचिकता कशी निर्धारित करणं अपेक्षित आहे या अनुषंगाने सुद्धा आपल्याला बघता येईल. कन्क्लुजनकडे जाताना आपल्याला त्या ठिकाणी सारांश रूपाने आपल्याला कोणती मांडणी बघता येईल किंवा काय आपल्याला शिकता आलं ते आपण त्याच्यातून पाहणार आहोत. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये मागणी आणि पुरवठा हा विश्लेषण समजून घेण्यासाठी एक मूलभूत घटक या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. त्याची साधन सामग्री कोणत्या कोणत्या प्रकारची कशा पद्धतीची आहे, शक्तिशाली साधन सामग्री जर असेल तर त्यात बदलत्या आर्थिक परिस्थितीचा बाजारभाव आणि उत्पादनावर कसा परिणाम होतो याचा अंदाज त्यातून लावता येतो किंवा लावला जाऊ शकतो. बाजारभाव आणि उत्पादनावर कसा परिणाम होतो, या बाजारभावाबरोबरच उत्पादन प्रक्रिया जर वाढली तर या उत्पादन प्रक्रियेच्या आधारावरती जर अतिरिक्त उत्पादन असेल तर किमती कमी झालेल्या दिसतात. उत्पादनाच्या किमती जर योग्य प्रमाणात असतील तर उत्पादकांना उत्पादन घेण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन मिळतं. परंतु डाऊन प्राइस असेल तर उत्पादक हा उत्पादन त्या वस्तूचं घेतलं जात नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो भारतात ॲग्रिकल्चर गुड्समध्ये कांद्याचं उत्पादन ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला किमती ज्या वर्षी वाढतील त्याच्या दुसऱ्या वर्षी कांद्याचं उत्पादन प्रचंड वाढलेलं असतं आणि बाजारपेठेत त्या कांद्याची विक्री अगदी मोफत किंवा फ्रीमध्ये झालेली असलेली दिसते. मोफत म्हणजे फुकट कांदा विकला जातो. म्हणजे या सप्लायकडून अतिरिक्त सप्लाय ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्याच्या असणाऱ्या वस्तू या विचारात घ्याव्या लागतील. किमान वेतन आहे, किंमत समर्थन आहे आणि उत्पादन प्रोत्साहन आहे. मागणी आणि बाजार यंत्रणेचे वर्णन करण्यासाठी पुरवठा वक्र हा त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. मागणी पुरवठा विश्लेषण हे समजून घेण्यासाठी एक मूलभूत आणि शक्तिशाली साधन आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीचा बाजारभाव आणि उत्पादनावर कसा परिणाम होतो याचा अंदाज यातून लावता येऊ शकतो. किमान वेतन किंवा किंमत समर्थन जे आहे ते उत्पादन किंवा त्याचं प्रोत्साहन हे अपेक्षित असतं किंवा तशा पद्धतीने बदललेलं असतं. त्यामुळे बाजार यंत्रणेचे वर्णन करण्यासाठी पुरवठा वक्र किंवा सप्लाय कर्व हा कसा कार्य करतो ते आपल्याला पाहता येऊ शकतो. पुरवठ्याची संकल्पना किंवा पुरवठा हा उत्पादक इच्छुक असलेल्या कमोडिटीच्या प्रमाणाचा संदर्भ देते. वेळेच्या प्रति युनिट वेगवेगळ्या किमतीवर उत्पादन आणि विक्री पुरवठा या शब्दात आहे. खालील वैशिष्ट्ये किंवा वस्तूचा पुरवठा ऑफर केलेल्या परिमाणवाचक अटीमध्ये सांगितला जातो. वस्तूचा पुरवठा नेहमी कोणत्या किमतीच्या संदर्भात असतो, त्याचबरोबर त्या प्रमाणात पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी जे म्हटलंय घोंगडीचं उदाहरण दिलेलं आहे. एक उत्पादन जर घोंगड्यांचं करायचं असेल तर त्याच्यासाठी 1000 ब्लँकेटचा पुरवठा होत आहे किंवा त्या 1000 ब्लँकेट तयार करण्यासाठी 500 प्रति ब्लँकेट पुरवठा म्हणजे काही सप्लाय साईड ज्यावेळेला बघतो उत्पादन होईल त्यावेळेला झालेलं उत्पादन हे सर्वच्या सर्व बाजारपेठेत पुरवठ्यासाठी येईलच असं सांगता येत नाही. कारण कोणत्याच टप्प्यावर मार्केटमध्ये किंमत असेल, म्हणजे आत्ता जर ब्लँकेट तयार केल्या तर त्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त विकली जातील. म्हणजे आत्ता किती स्टॉक रेडी आहे, उत्पादन किती आहे, त्यापेक्षा ते बाजारपेठेमध्ये किती आलेलं आहे, त्याचा पुरवठा किती झाला आहे. तर जे ॲक्च्युली बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीला आलेली असते त्याला त्या वस्तूचा पुरवठा असं म्हटलं जातं. म्हणजे एका बाजूला उत्पादन कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे कदाचित जास्त असू शकतं, त्यातला काही हिस्सा हा उत्पादक विक्रीसाठी पाठवत असतो. त्यामुळे उत्पादक हा किती प्रकारे उत्पादन करू शकतो, कशा पद्धतीने उत्पादन करू शकतो हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुरवठा नेहमी प्रवाह म्हणून मोजला जातो किंवा एच्या संदर्भात व्यक्त केला जातो. वेळेचे एकक जे एक दिवस किंवा एक आठवडा, एक पंधरवडा, एक महिना किंवा एक वर्ष असं सुद्धा असू शकते. म्हणजे वेळ कशा पद्धतीने मोजायचं किंवा त्याचा कालावधी
कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं जाईल आणि विक्री केली जाईल हे त्या उत्पादकावरती, त्या ठिकाणच्या क्लायमेटवरती, त्या परिसरात असणाऱ्या किमती किंवा त्या प्रदेशामधल्या आपण म्हणूया प्राईस लेवलवरती त्या डिपेंड असतात. म्हणजेच एकूणच अर्थव्यवस्थेचा स्टॉक जर आपण ज्या वेळेला पाहतो आणि सप्लायच्या वेळेला आपण पाहतो, पुरवठा आणि त्याचं असणारे एकूण उत्पादन हे निश्चितपणे फरक असतो किंवा सप्लाय हे नेहमी कमी असतो, स्टॉक हा नेहमी जास्त असतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी जर समजा 10 क्विंटल एवढी ज्वारीचं उत्पादन घेतलं असेल तर त्यापैकी कदाचित 1-2 किंवा 7-8 क्विंटल एवढंच धान्य विक्रीला पाठवलं जाईल. उरलेलं धान्य हे त्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ठेवलं जाईल किंवा टप्प्याटप्प्याने त्याची देखील विक्री केलेली जाऊ शकेल. मग एकाच वेळेला म्हणजे जेवढं उत्पादन असेल तेवढा पुरवठा होईलच असं शक्य नसतं. त्यामुळे हे खंड सूचित करते की ज्या वस्तू आणल्या आहेत किंवा ज्या वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे त्या वस्तू अल्पावधीत विक्रीसाठी सूचना करतात किंवा स्टॉक एक संभाव्य पुरवठा असतो. भविष्यात तो कधी ना कधी पुरवठा होणारच असतो, परंतु तो अल्पकाळासाठी होईना पण तो स्टॉक केलेला असतो किंवा एखाद्या वेळेला साठवणूक केलेली असते. हे एखाद्या वस्तूचे प्रमाण सूचित करते जे प्रत्यक्षात आणले आहे आणि विक्रीसाठी बाजारात पाठवलेले आहे. म्हणजे प्रत्यक्षात बाजारपेठेत जो पाठवलेला आहे त्याला पुरवठा असं म्हणतात. एचा साठा किंवा यादी हा वस्तूचा समावेशक आहे आणि त्यामागील न विकलेले प्रमाण किंवा कालावधीच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा जास्त त्याच्या सध्याची विक्रीवर कमोडिटी आहे. म्हणजे हा कमोडिटी स्टॉक जो आपण म्हणतो तो एका जागेला स्थिर आहे. शेतमालाची बाजारात विक्री फक्त एकूण स्टॉकचा तो भाग आहे किंवा एकूण स्टॉक मधला काही भाग हा विक्रीसाठी ठेवलेला असतो किंवा विक्री योग्य समोर बाजारपेठेमध्ये पाठवलेला असतो. एखाद्या वस्तूचा साठा हा अवलंबून असतो प्रामुख्याने यावर वस्तूच्या उत्पादनाची खरेदी आणि किंमत ही वस्तू साठवण आणि वाहतूक खर्च इत्यादीवरती अवलंबून असते. म्हणजे कोणत्याही वस्तूचा साठवणूक करताना जो स्टॉक आहे तो स्टॉक कशावरती डिपेंड असतो की त्याची साठवणुकीचा खर्च किती येईल किंवा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च किती येईल, एखादी वस्तू किती कालावधीपर्यंत साठवून ठेवता येतील. म्हणजे नाशवंत असेल तर ती वस्तू अल्प कालावधीत विक्री केली जाते. जर दीर्घकाळामध्ये एखादी वस्तू जर राहणारी असेल म्हणजे इंडस्ट्रियल गुड्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ती दीर्घकालावधीमध्ये राहतील. मग दीर्घकालावधी जर राहतील परंतु त्यासाठीचा स्टोरेज कॅपॅसिटी आपल्याकडे आहे का आणि असेल तर किती कालावधीसाठी आपण स्टोरेज करू शकतो. त्याचबरोबर तिथून दुसऱ्या ठिकाणी जर एखादी ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्या ट्रान्सपोर्टिंगसाठी येणारा खर्च तो किती येऊ शकतो याचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे एखाद्या वस्तूचा साठा हा पुरवठावर अवलंबून असतो. प्रामुख्याने बाजारभावावर त्याच्या वस्तू किंवा कशा पद्धतीच्या आहेत ते देखील त्यात पाहावे लागेल. म्हणजे स्टॉक आणि पुरवठा या संकल्पनेत असणारा प्रमुख फरक जर आपण पाहिला तर हा असा वेगळ्या पद्धतीनं किंवा स्टॉक मधला काही हिस्सा हा बाजारपेठेसाठी विक्रीला आणलेला दिसतो आपल्याला. यातला हा स्टॉक या संकल्पनेला वेगळी आहे. त्याला काही परिमाण हे वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. उदाहरणार्थ आम्ही असे म्हणत नाही किंवा असं त्याला डायरेक्टली स्पष्ट केलं जात नाही. कोणत्याही साठा जो आहे तो दर आठवड्याला किंवा महिन्याला या वस्तू विकल्या जातील किंवा तारखेला साठा त्याचा दाखवला जातो किंवा वेळेचा क्षण हा त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. म्हणजेच आता वेगवेगळे उत्सव ज्या वेळेला असतात त्यावेळेला उत्सवी वातावरणामध्ये त्यासाठी लागणारे ज्या काही आपण म्हणूया की अगदी रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती येणारी असेल, या वेगवेगळ्या सणवार उत्सवामध्ये त्यासाठी लागणारे साधन सामग्रीचा स्टॉक हा अगोदरच तयार असतो आणि तो त्या वेळेला हा उत्सवी वातावरणाच्या वेळेला उत्सवामध्ये विक्रीला काढला जातो किंवा आपण गावोगावच्या यात्रा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहत असतो. आणि दिपावळीच्या वेळेला निश्चितपणे फटाके असतील, गोड पदार्थ असतील त्याच्यासाठीचं प्रोडक्शन हे जास्त केलं जातं. म्हणजे त्या वेळेला त्याचं बिफोर फेस्टिवल आपण म्हणूया ते साधन सामग्री तयार असतात. पुरवठा या संकल्पनेला एक वेगळं आहे. परिमाण त्याचं मोजमाप विचारात घ्यावं लागतं. म्हणजे आपण सहसा म्हणतो प्रतिदिन एका वस्तूचा पुरवठा, प्रति आठवडा किंवा दरमहा एका वस्तूचा पुरवठा हा किती असेल, कशा पद्धतीचा असेल तो विचारात घेतला जातो. अत्यंत नाशवंत बाबतीत वस्तू स्टॉक आणि पुरवठा जवळजवळ समान असेल कारण ह्या वस्तू साठवल्या जाऊ शकत नाहीत.
दीर्घ कालावधीसाठी त्याचा विचार करावा लागतो किंवा दीर्घ कालावधीमध्ये त्या कशा असतील याचा एक अंदाज बांधावा लागतो. म्हणजे टिकाऊ वस्तूच्या बाबतीत पुरवठ्यामध्ये फक्त एक भाग असतो व एकूण साठा हा त्यावरती डिपेंड असतो किंवा किती काल हा आपण ठेवायचा त्याचा विचार करावा लागतो. पुरवठा निर्धारकमध्ये वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. वस्तूचा पुरवठा करावा की न करावा हा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने जसा महत्त्वाचा भाग आहे तशा पद्धतीनं ह्युमन नीड किंवा प्राईस आपण म्हणूया मानवी गरज महत्त्वाचे आहे आणि मग किंमत हा घटक देखील त्याच्यावर परिणाम करणारा आपल्याला दिसतो. तसंच पॉप्युलेशन हा घटक देखील परिणाम करणारा दिसतो. म्हणजे वस्तूचा पुरवठा हा कधी होईल, किती होईल आणि कशा पद्धतीने पुरवठ्यात बदल होईल हे त्यावरती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतो. काही महत्त्वाचे घटक हे पुढील प्रमाणे विचारात घेतलेले आहेत. पुरवलेल्या वस्तूची किंमत ही एखाद्या वस्तूची किंमत विचारात घेतली जाते. मागणी आणि पुरवठा शक्तीद्वारे निर्धारित किमतीत किंवा त्या विशिष्ट किमतीला आपण म्हणूया कोणताही बदल हा एखाद्या वस्तूचा किंवा त्या वस्तूच्या पुरवठ्यावर हा प्रभाव पाडतो. तो पडणारा प्रभाव हा किती कालावधीसाठी असेल, कशा पद्धतीचा असेल त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. एखाद्या वस्तूचा बदल किंवा वस्तूबाबत वस्तूत झालेला बदल हा जर अल्पकाळाचा असेल, दीर्घकाळाचा असेल तर तशा पद्धतीने त्याची मागणी ही बदललेली दिसेल. उत्पादन किंवा उत्पादन खर्चाच्या घटकाच्या किमतीमध्ये वाढ किंवा उत्पादनाच्या घटकाच्या किमतीमुळे त्याचा उत्पादन खर्च हा वाढलेला दिसतो, ज्यामुळे नफा कमी करतो असे गृहीत धरून की विक्रीतून ही प्राप्ती किंवा अपरिवर्तित राहते किंवा अपरिवर्तनशीलता ही प्रामुख्याने दिसून येत असते. मग पुरवठा निर्धारक असतील किंवा वस्तूच्या पुरवठ्याच्या बद्दल जसं आपण म्हणतो तशा पद्धतीनं किती बाबतीत किंवा इतर वस्तूच्या किमती ज्या आहेत, मग एका वस्तूची किंमत म्हणजे अन्नधान्याच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूऐवजी दुसऱ्या पर्यायी वस्तूची मागणी ही बाजारपेठेत होत असते. म्हणजे इतर गोष्टी ह्या अपरिवर्तित राहतील. पुरवठा आणि एखाद्या वस्तूचे उत्पादन हे इतर वस्तूच्या किमतीप्रमाणे ते कमी होत जाईल किंवा तशा तशा पद्धतीने ते बदलत जाईल. तंत्रज्ञानाची स्थिती ही ज्ञानाची स्थिती काळानुसार बदलते आणि त्यासोबतच वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती यामध्ये देखील बदल केलेला असतो किंवा त्या बदललेल्या स्थितीत त्याच्यात बदल दिसून येतो. निर्मात्याचे उद्दिष्ट म्हणजे जसं टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय तसं जो कोणी उत्पादक असतो त्याचं उत्पादन करण्याचं काहीतरी उद्दिष्ट असेल. उत्पादन हाती घेतल्यानंतर वस्तूच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असतो. एकूण नफा वाढवणे किंवा जास्तीत जास्त नफा वाढवणं हा उत्पादकाचं मुख्य ध्येय असतं. कोणताही उत्पादक ज्यावेळेला आपण वस्तू तयार करतो त्यावेळेला मग अगदी मार्केटमधल्या एखाद्या वस्तूचं उदाहरण घेतलं, समजा एखादा काचेचा ग्लास असतो तर त्या ग्लासचं उत्पादन करताना सुद्धा असं विचारात घेतलं जातं की या वस्तूचं एवढं उत्पादन होईल. मग एखाद्या वस्तूच्या बद्दल आपण विचार करताना मोबाईलचं उदाहरण घेऊया की मोबाईलची जर मार्केटमध्ये असणारी विक्री किंवा त्याची असणारी मागणी ही विचारात घेऊन जास्तीत जास्त कशी मागणी होईल आणि जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल ते पाहिलं जातं. एखाद्या वेळेला आपण म्हणूया की या संदर्भातलं असणारं एखादं इन्स्ट्रुमेंट असेल, वॉच असेल, समजा घड्याळ असेल, त्याची मागणी किती होईल. आता जरी आपल्याला घड्याळाची मागणी कमी होत झालेली दिसत असली तरी काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते वापरण्यासाठी अलाउड नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणची घड्याळाची मागणी जी आहे, उदाहरणार्थ 12वीच्या परीक्षेचा पेपर, 10वीच्या परीक्षेचा पेपर प्रत्येक रूममध्ये किंवा प्रत्येक क्लासमध्ये घड्याळाची सुविधा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी तरी आपल्याला वॉच किंवा घड्याळाची गरज असते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत पण प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्याचा वापर करूच शकेल असं होत नाही. त्यामुळं घड्याळ हे जरी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बद्दल किंवा मनगटावरचा घड्याळ आपण म्हणूया, भिंतीवरचा घड्याळ म्हणूया, त्याचा पुरवठा जरी आता किंवा त्याचं उत्पादन जरी कमी झालं असलं, त्याची एकूण मागणी जरी कमी झाली असली तरी पण काही प्रमाणातली मागणी ही कॉन्स्टंट किंवा दीर्घकाळासाठी राहणार आहे. सुरुवातीला आपण पाहतो की प्रत्येकाला याची गरज होती. प्रत्येक वेळेला सेपरेट ही वस्तू खरेदी करावी लागत होती. परंतु यातलं आता प्रमाण हे काही प्रमाणात घटलेलं आपल्याला दिसतंय.
त्यामुळं त्याचं असणारे वेगवेगळे उद्दिष्ट ध्येय याच्यात बदल झालेला आहे. इतर घटकांमध्ये जर आपण बघितलं तर पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर काही घटकामुळे सरकारी धोरणात ही बदल करावा लागतो. अपेक्षित आहे म्हणजे विशिष्ट काळात जर आपण पाहिलं तर साधारणपणे युद्ध किंवा अनपेक्षित हवामान असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा हवामानाचं का बदललेलं हवामान असेल, बदलते हवामान, तर या बदलत्या हवामानामध्ये कोणत्या घटकाची म्हणजे आता आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा विचार जरी केला तर या ठिकाणी काही परिसरामध्ये आत्ताच पर्जन्यवृष्टी सुद्धा या मार्च महिन्यामध्ये झाली किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये झालेली दिसते. आता मार्चमध्ये पर्जन्यवृष्टी होणं हे फायद्याचं असू शकेल का, तर कोणत्याही राज्यात याचा फायदा असणं शक्य नाही आहे. कारण उष्णता वाढलेली असते. शेतमालाचं उत्पादन ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो पीक काढणीचा कालावधी असतो. त्यामुळे अशा कालावधीत अनपेक्षित झालेलं पर्जन्यवृष्टी ही हानिकारक ठरू शकते आणि या वातावरणात झालेल्या बदलामुळे रोगराईचं प्रमाण हे जास्ती प्रमाणात वाढतं. त्यामुळे जे आपण आजार म्हणूया, मानवी आजार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात आणि या वाढत्या आजारामुळे होणारे धोके किंवा होणारे त्रास हे देखील वाढलेले असतात. अनपेक्षित हवामानात झालेले बदल, किमतीमध्ये अपेक्षित असणारा बदल, वाढ किंवा उत्पन्नाची असमानता विशिष्ट प्रकारच्या मागणीवर परिणाम करते. वस्तू आणि त्यामुळे त्यांचे उत्पादन अधिक फायदेशीर बनते. या वस्तू उत्पादनाबरोबरच इतर वस्तूची उत्पादनं ही कशा पद्धतीने होतील किंवा त्यात कोणत्या कोणत्या घटकाचा बदल होऊ शकतो हे या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येईल. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती असेल, निर्मात्याचे उद्दिष्ट विचारात घेता म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, तसं त्या वस्तूचा कधी पुरवठा करावा याच्यावरती सुद्धा क्लायमेट चेंज होतं त्यावेळेला वेगवेगळे आजार म्हणजे माझ्याकडे जर बघितलं तर थोडासा कप जाणवत असेल, पण याच्यासाठीचा मेडिकल मधला स्टोअर आपण ज्यावेळेला मेडिकल स्टोअर ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तिथं मेडिसिनची असणारी डिमांड ही वाढलेली दिसते. म्हणजे कोणत्या वातावरणात बदल झाला तर त्यासाठीचे असणारी डिमांड ही वेगवेगळी असते. मग आरोग्यविषयक असतील किंवा इतर निडेड आपण लग्न सराई ज्या वेळेला म्हणतो म्हणजे मॅरेज सीझन ज्या वेळेला असतो त्यावेळेला देखील त्या त्या वस्तूची मागणी ही त्या त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. आता पुरवठ्याचा नियम काय आहे तर आपण असे गृहीत धरू की उत्पादकाचे एकूण उद्दिष्ट हे जास्तीत जास्त नफा मिळवणे आहे. जे एकूण महसूल आणि एकूण खर्चामधील फरक आहे, उत्पादनाची किंमत विक्री केलेल्याप्रमाणे गुणाकार केली जाते. उत्पादनाची सरासरी किंमत उत्पादनाच्या प्रमाणात गुणाकार करते. पुरवठ्याचा नियम सांगतो की एखाद्या वस्तूची किंमत जसजशी वाढते त्या वस्तूचे प्रति युनिट हे वेळेत पुरवलेले प्रमाण देखील वाढते. त्यामुळे उत्पादनाची सरासरी किंमत, उत्पादनाच्या प्रमाणात असणारे बदल हे देखील त्याच्यात विचारात घ्यावे लागतात किंवा पुरवठ्याचा नियम ह्या देखील आपण विशिष्ट परिस्थिती गृहीत धरता तरच लागू होऊ शकतो, अन्यथा तो लागू होऊ शकत नाही. म्हणजे उत्पादनाची सरासरी किंमत ही उत्पादनाच्या प्रमाणात गुणाकार करते आणि पुरवठ्याचा नियम असे सांगतो की एखाद्या वस्तूची किंमत जसजशी वाढते त्या प्रमाणात प्रति युनिट वेळेत पुरवलेले प्रमाण देखील हे वाढलेलं असतं. म्हणजे प्राइस वाढेल त्याच पद्धतीनं वस्तूचा पुरवठा देखील वाढेल असं आपण सुरुवातीच्या इंडेक्समध्ये देखील याचा विचार केला होता. त्यामुळं पुरवठा नियम, आता मागणी नियम ज्यावेळेला आपण विचारात घेतो तिथं किंमत वाढत जाईल त्यावेळेला मागणी जी आहे ते घटलेली असेल म्हणजे तिथं विरोधाभास दिसेल आणि इथं मात्र किमतीप्रमाणे पुरवठ्यात देखील वाढ होते किंवा किंमत घटत गेली तर पुरवठा देखील घटलेला असतो. कारण घटत्या किमतीला जास्त पुरवठा करणं हे उत्पादकाला परवडत नाही. त्यामुळे पुरवठ्याचं कार्य कुठलं कुठलं असू शकतो तर पुरवठ्याचे कार्य हे प्रभावित करणाऱ्या विविध घटकांचे लघुलेखन आहे. एखाद्या वस्तूचे पुरवठा केलेले प्रमाण, अशा प्रकारे एखाद्या वस्तूचा पुरवठा केला जाऊ शकतो किंवा त्याचा पुरवठा किती असेल, कशा पद्धतीचा असेल, हा देखील याच्यात विचारात घेण्याचा बाब किंवा विचारात घेण्यासारखी बाब असू शकते. यात त्या वस्तूच्या किमती किंवा किमतीत जर बदल झाला तर कालांतराने त्याचा पुरवठा देखील वाढलेला दिसतो आपल्याला. आता हा किती वाढेल किंवा कशा पद्धतीने पुरवठा वाढेल हे आपल्याला पाहावं लागेल. यात त्या वस्तूच्या किमतीचे कार्य म्हणून
हा इतर वस्तूची किंमत किंवा उत्पादनाच्या घटकांच्या किमती त्या बदललेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे एकूण उत्पादन, एकूण वस्तूची असणारी मागणी ही किती आहे, अल्पकाळात किती आहे, दीर्घकाळात किती आहे आणि त्याच्यात कसा बदल होतो तो आपल्याला बघावा लागेल. यात त्या त्या वस्तूचं कार्य जर जसं बदलतंय तशा पद्धतीनं पुरवठा वेळापत्रक किंवा शेड्यूल त्याचं जर पाहिलं आपण, तर पुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये किमती किंवा प्राइस लेवल आपण म्हणूया आणि त्याचं असणारं प्रमाण जे एक उत्पादक किंवा वेळेच्या प्रति युनिट म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कालावधी हा विचारात घेतलेला आहे. प्रत्येक किमतीला हा गृहीत धरून पुरवण्यास तयार आहे किंवा प्रत्येक किमतीला गृहीत धरून विशिष्ट पुरवठ्याला विशिष्ट वस्तूचं उत्पादन होतंय किंवा नाही, त्याचबरोबर पुरवठा स्थिर राहण्यासाठी प्रभावित करणारे इतर घटक किंवा एक पुरवठा वेळापत्रक काल्पनिक डेटावर आधारित उत्पादन तक्ता हा 3.1 मध्ये दिले आहे आणि पुरवठा कायद्याने दिलेल्या किमती आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा देखील दर्शवित आहे. त्यामुळं पुरवठ्याशी असणारा संबंध किंवा पुरवठा कालावधी किती आहे, कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला बघावा लागेल. या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे सप्लाय शेड्यूल ऑफ पेन प्रोड्युसर, म्हणजे एखाद्या पेनचं उत्पादन आहे आणि त्याची प्राइस आहे ती समजा 2 रुपये पर पेन आपण विचारात घेतोय. 2 रुपयाला पेन असेल त्यावेळेला क्वांटिटी सप्लाईड किती असेल तर इन 1000 मध्ये म्हणजे 1000 पेन प्रति 1000 असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राइस ज्यावेळेला 2 रुपये एवढी आहे त्यावेळेला 25,000 पेनची विक्री केली जाईल किंवा तेवढी पुरवठा केला जाईल, सॉरी विक्रीने पुरवठा केला जाईल आणि किंमत 3 रुपये झाल्यानंतर पुरवठा हा 40,000 पेनचा केला जाईल. 4 रुपये किंमत झालेली असताना पुरवठा हा 50,000 केला जाईल. 5 रुपये किंमत असताना 60,000 पेनचा पुरवठा केला जाईल. 6 रुपये किंमत असताना 70,000 पेनची सप्लाय केला जाईल. म्हणजेच या ठिकाणी पुरवठा हा किमतीनुसार वाढलेला आपल्याला दिसतोय. विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी आपण 2 रुपयापासून 6 रुपयापर्यंत ज्या वेळेला किंमत वाढली तशा पद्धतीने 25 रुपयापासून 25,000 पेन पासून 70,000 पेन पर्यंत हा सप्लाय वाढलेला आपल्याला दिसतोय. हा टेबल किंवा त्याचं शेड्युलिंग जे आहे ते अत्यंत स्पष्टपणे सांगतंय की पुरवठ्याचा नियम हा कशा पद्धतीनं आहे किंवा पुरवठा हा किमतीवरती अवलंबून आहे आणि ती किंमत वाढल्यानंतर त्याच्यातला पुरवठा कशा पद्धतीने इथं सप्लाय कर्व हा देखील दिलेला आहे. द सप्लाय कर्व इथं ए बी सी डी आणि ई हे वेगवेगळे बिंदू आहेत. ते सप्लाय कर्व एकमेकाला जर जोडले तर त्या ठिकाणी प्राइस लेवल आहे आणि क्वांटिटी आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अशा पद्धतीची ही दाखवलेली क्वांटिटी आहे. प्राइस लेवल जे आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने किंमत ही 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये अशा पद्धतीने वाढत गेल्यानंतर त्याच पद्धतीने पुरवठा देखील वाढवला जातोय किंवा त्याच पद्धतीने अत्युच्च पातळीपर्यंत जेवढा शक्य असेल त्या पद्धतीने पुरवठा हा वाढवलेला असतो. परंतु काही वेळेला काही वस्तूंच्या उत्पादनाच्या बद्दल हा अल्प काळात पुरवठा वाढवणं हे शक्य नसतं. त्यामुळं एका बाजूला जरी किमती वाढत असल्या तरी आपल्याला अतिरिक्त पुरवठा हा करता येत नाही. काही प्रमाणात आपल्याला थांबावं लागतं. परंतु हा पुरवठ्याचा वक्र जो आहे तो दीर्घकाळाचा विचार करता ते उत्पादन आणि त्याच्या किमती वाढत्या किमतीनुसार पुरवठा देखील वाढवणारा आपल्याला दिसून येतो. आता पुरवठा कायद्याला काही अपवाद किंवा या नियमाचं ज्यावेळेला आपण टेबल बघतो, ग्राफ बघतो त्यावेळेला ही जरी भरभराटीची आणि चांगली स्थिती दिसत असली तरी देखील याला काय अपवाद असल्याचं आपल्याला दिसून येतात. साधारणपणे पुरवठा कायद्याला किंवा पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. साधारणपणे बोलायचे तर पुरवठ्याचा नियम हा पुरवठ्याचा एक कायदा यातील एक थेट संबंध दर्शवतो किंवा पुरवठ्याचा नियम हा थेट काय संबंध दर्शवतो तर किंमत आणि पुरवठा केलेले प्रमाण याच्यात साम्य आहे किंवा पुरवठ्याच्या नियमात काही अपवाद आहेत जे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. नफा न वाढवणे म्हणजे वस्तूचा पुरवठा किंवा उत्पादकाकडे जशा पद्धतीने किमती वाढत आहेत
तशा पद्धतीने पुरवठा जर वाढवला नाही तर वाढत्या किमतीला जास्ती नफा मिळवणं हे होईल, पण हा अपवाद या ठिकाणी पकडलाय. कारण अशा स्थितीमध्ये पुरवठादाराने फक्त केवळ किंमत वाढली म्हणून आहे या वस्तूला जास्तीची किंमत मिळेल म्हणून आपला माल हा उत्पादकांनी तसाच ठेवून आहे त्याच वस्तूची केवळ किंमत वाढवली तर तो नफा मिळवत राहील, त्यामुळे पुरवठा वाढणार नाही. असा अपवादात्मक स्थितीत होण्याची शक्यता असते. काही विक्रेते म्हणजे शेतकऱ्यांमध्ये पण बघा, कांदा विक्रेते ज्या वेळेला असतात त्यावेळेला 20 रुपये किलो जर कांदा असेल आणि तो 30 रुपये वाढेल, 40 रुपये झाला, 50 रुपये झाला. आता वाढत्या किमतीनुसार पुरवठा हा वाढवणं अपेक्षित आहे कारण नफा मिळत आहे, परंतु दीर्घकाळात कदाचित कांदा हा 20, 30, 40 रुपयावरून 50 रुपयावरून 100 रुपयापर्यंत पण जाण्याची शक्यता असते. त्यामुळं तोपर्यंत उत्पादक जो आहे तो वाट पाहतो, वेट अँड वॉच असतं, कारण दीर्घकाळ अपेक्षित आहे त्याला की जास्त नफा देखील आपल्याला मिळू शकेल. त्यामुळं एकूण उत्पादनामध्ये कशा पद्धतीनं बदल झालेला आहे, त्याचबरोबर नफा कमवण्याचा जर दृष्टिकोन असेल तर पुरवठा हा होणार नाही. त्या विशिष्ट कालखंडात पुरवठा हा आहे तेवढाच राहील, किंबहुना किमती वाढत जातील परंतु पुरवठा वाढणार नाही. किंमत वाढत नसतानाही त्याच्यात वाढू शकत नाही किंवा तसा बदल होत नाही. उदाहरणार्थ फर्म इच्छित असल्यास किंमत अपरिवर्तित राहिली तरी विक्री वाढवा, त्याला विक्री वाढवायला आवडेल, जेणेकरून एकूण महसूल वाढू शकेल, म्हणजे एकूण उत्पन्न जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होईल. काही वेळा फर्मला दीर्घकाळ जास्तीत जास्त नफा मिळवण्यात रस असू शकतो, अल्पावधीत ते इतर काही ध्येयाचा पाठपुरावा करू शकते किंवा दीर्घकाळात तशा पद्धतीने त्याच्यात वाढ होईल. तो पुरवठा जो आहे तो निश्चितपणे बदललेला दिसेल आपल्याला. आणि पुरवठ्यात झालेल्या या अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला त्या उत्पादकाच्या अनुषंगाने विचार करावा लागतो, मागणीच्या अनुषंगाने नाही, किमतीच्या अनुषंगाने नाही. ज्या वेळेला म्हणजे त्या उत्पादकाची इच्छा असेल किंवा त्याचं सॅटिस्फिकेशन असेल त्याच वेळेला तो त्या वस्तूचा पुरवठा हा करणार आहे. किमती व्यतिरिक्त इतर घटक हे स्थिर राहत नाहीत. पुरवठ्याचा नियम हा दिसून येतो. कमोडिटीच्या किमती ह्या व्यतिरिक्त इतर घटकांच्या गृहीतकावर आहेत स्थिरावलेले दिसतात, स्थिर राहतात. प्रत्यक्षात आम्ही लक्षात घेतले की किमती व्यतिरिक्त हा इतर घटक हा विचारात घ्यावा लागतो. उत्पादन हे स्थिर राहू शकत नाही. दीर्घकाळात कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे स्थिर राहू शकत नाही, कारण अल्प कालावधीत कदाचित स्थिर राहील परंतु दीर्घ कालावधीत त्या वस्तूचं उत्पादन मागणीनुसार वाढेल. मागणी वाढेल म्हणजेच कोणताही उत्पादक उद्योजक हे शांत राहणार नाही. ज्या वस्तूचा आता पुण्यामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला काही वस्तूंच्या बाबतीत मग अगदी चहाचा जर विचारात घेतला की काही चहा हे फेमस झालेले आहेत, किंवा पूर्वी वडापावचा जर विचार केला तर विशिष्ट प्रकारचा वडापाव हा सगळ्या पुण्यामध्ये प्रसिद्ध असायचा. आता चहाचा विचार करता आता हॉटेलिंग व्यवसायामध्ये मिसळपाव हा जास्त प्रसिद्ध आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे टेस्ट ह्या पाहायला मिळतील. मग हॉटेलिंग व्यवसायामध्ये तशा पद्धतीने म्हणजे ज्या साईडला जास्त ग्राहक आहे त्या बाजूला त्या पद्धतीचे उत्पादन उद्योजक हे सुरू करत असलेले दिसतात. क्लॉथ कपड्यांच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या फॅशन्स आल्या तर त्यावेळेला कपड्यांच्या वस्तूचं उत्पादन हे वाढू लागतं. विक्री शॉप्स जे आहेत ते वाढतात. टू व्हीलर फोर व्हीलर असतील त्याच्या फॅशन्स वाढतात. म्हणजे फिल्म साईडच्या ज्यावेळेला आपण पाहतो एखादा चित्रपट हिट होतो त्यावेळेला त्याच्यामुळं इतर चित्रपटांची देखील मागणी वाढते किंवा तशा पद्धतीने थिएटरमध्ये गर्दी राहते. पॉलिटिकल इश्यूज ज्यावेळेला येतात त्यावेळेला पॉलिटिकल साईडनं त्यावेळेचे युवक आपण बघतो की आकृष्ट झालेले दिसतात आणि दीर्घकाळ पुन्हा त्याच्याकडून टर्न होऊन दुसरीकडे उद्योग व्यवसायाला स्थानांतरित झालेले दिसतात. म्हणजे पुरवठ्याचा नियम जसं किमतीचा भाग विचारात घेतलाय तसं त्याच्या किमती व्यतिरिक्त इतर घटक देखील आपल्याला गृहीतकातून विचारात घ्यावे लागतात. किमती व्यतिरिक्त हे इतर घटक जे आहेत ते उत्पादन स्थिर राहू शकत नाहीत. त्या उत्पादनाच्या अनुषंगाने पुरवठ्यातील बदल हे त्याच्या विरुद्ध कशा पद्धतीने असतात किंवा त्यातला असणारा बदल हा कोणत्या परिस्थितीत बदललेला दिसतो ते आपल्याला बघता येईल. पुरवठा केलेल्या प्रमाणात बदल होतो का? किमतीतील बदलामुळे
विक्रीसाठी ऑफर केलेल्या प्रमाणात बदल झालेले दिसतात. इतर सर्व घटक हे स्थिर असल्याचे गृहीत धरून केवळ कमोडिटीचा विचार केला जातो किंवा स्टॉक किती आहे त्याचा विचार केला जातो. पुरवलेल्या प्रमाणात किती बदल होईल, पुरवलेल्या प्रमाणातील बदल हे 2 किंवा विशिष्ट प्रकारात असू शकतात. त्या विशिष्ट प्रमाणातल्या बदलाचा त्या ठिकाणी विचार होतो. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते आणि त्याचे पुरवठा केलेले प्रमाण हे कमी होतं, म्हणजे किंमत कमी झाली तर ऑटोमॅटिकली वस्तूचा पुरवठा देखील कमी होणार आहे. परंतु पुरवठ्याचा कायदा किंवा नियम असा सांगतो किंवा असे स्पष्ट करतो की त्यातील किंमत घटीमुळं पुरवठा हा अंकुचन झालेला दिसतो किंवा अंकुचन पावत असतो. किंमत वाढीच्या नंतर पुरवठा हा प्रसारण पावत असतो. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याच्या पुरवठ्याचे प्रमाण हे वाढतं. पुरवठ्याचा कायदा लागू झाल्यास त्याला पुरवठ्याचा विस्तार किंवा पुरवठ्याचा नियम त्या ठिकाणी लागू झाल्यास त्याला विस्तार असे समजले जाते. एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळं त्या वाढीनुसार किती बदल होईल किंवा कशा पद्धतीचा बदल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. क्वांटिटी इन 1000 किंवा 1000मध्ये ही क्वांटिटी आहे. प्राइस जी दिलेलं आहे ते इन RS किंवा रुपयामध्ये दिलेलं आहे. सप्लाय कर्व या ठिकाणी दाखवतोय. काय दाखवतोय बघूया आपण. जे वेगवेगळी वस्तू उत्पादन केले जातं, एक्सटेन्शन ऑफ सप्लाय म्हणजे कॉन्ट्रॅक्शन इन सप्लाय, म्हणजे सुरुवातीला काही टप्प्यात जे उत्पादन घेतलेलं असतं ते 2 एवढे प्राइस असताना त्या ठिकाणी 2 रुपये किंमत असताना 20 क्वांटिटीचं उत्पादन घेतलं जातं आणि ए या ठिकाणी समतोल झालेला दिसतो आपल्याला. बी या ठिकाणी नंतरचा समतोल 3 रुपये प्राइसला 30 एवढ्या क्वांटिटी उत्पादन घेतलं जात आहे. तशा पद्धतीने सी डी अशा पद्धतीची सप्लाय साईड ही वाढलेली आपल्याला दिसते. एक्सटेन्शन म्हणजे उत्पादनामध्ये जशी किंमत वाढत जाईल तशा पद्धतीने उत्पादनाचं एक्सटेन्शन किंवा एक्सपान्शन झालेलं दिसते आपल्याला. आणि याच एक्सपान्शनच्या आधारावरती विस्तार आपण म्हणूया की त्या ठिकाणी पुरवठ्याचा विस्तार होतो. परंतु डाऊन साईड ज्या वेळेला बघतो आपण त्यावेळेला कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संकुचन किंवा संकोच हा झालेला सप्लाय मधला दिसून येतो. आता पुरवठ्यात बदल होणारे घटक किंवा बदलणारी स्थिती आपण जर पाहिली तर या व्यतिरिक्त इतर कारणामुळे देखील एखाद्या वस्तूच्या उत्पादनात हा बदल होतो किंवा बदल होत असल्यास वस्तूच्या किमतीला आम्ही पुरवठ्यातील बदल देखील म्हणत असतो. कारण वस्तूची किंमत जशी बदलेल तसं पुरवठ्यात देखील काही प्रमाणात हा बदल अपेक्षित असतो. पुरवठ्यातील बदल हे 2 प्रकारचे असू शकतात. पुरवठ्यात घट किंवा जेव्हा पुरवठा केलेल्या वस्तूचे प्रमाण हे कमी होते त्याच किमतीला पुरवठ्यात घट म्हणून संबोधले जाते. फॉर्ममध्ये दर्शवल्यास वक्र ते पुरवठा वक्र हा डावीकडे शिफ्ट सूचित करते. पुरवठ्यात वाढ किंवा जेव्हा पुरवठा केलेल्या वस्तूचे प्रमाण वाढते त्याच किमतीत याला पुरवठा वाढ म्हणून ओळखले जाते. हे प्रमाण एक पुरवठा वक्रमध्ये उजवीकडे शिफ्ट होते आणि पुरवठ्यात बदल म्हणजे विशिष्ट प्रकारे झालेला जो बदल असतो तो त्या व्यतिरिक्त काही घटक किंवा काही व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या बदललेल्या आपल्याला दिसून येतील. पुरवठ्यात वाढ किंवा जेव्हा पुरवठा विशिष्ट टप्प्यानंतर बदलतो त्यात कशा पद्धतीचे बदल होतात किंवा कशा पद्धतीचे चढ उतार होतात ते आपल्याला या डायग्रॅमच्या अनुषंगाने दिसतं. डिस्क्राईब किंवा डायग्रॅम 1 मिनिटासाठी. शिफ्ट इन सप्लाय कर्व या ठिकाणचा सप्लाय कर्व जो दाखवलेला आहे तो मधल्या भागात एस हा जो आहे तो प्राइस किंवा किंमत आणि क्वांटिटी किंवा काही 1000 मधली क्वांटिटी आहे आणि किमतीमध्ये रुपयांमधली असणारी किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे. एस हा सप्लाय कर्व जो आहे तो समतोल दाखवलेला आहे. म्हणजे जशा पद्धतीनं किंमत वाढेल तशाच पद्धतीने पुरवठा देखील किंवा तेवढी क्वांटिटी सप्लाय देखील वाढलेला आपल्याला दिसतोय. परंतु
या ठिकाणी डिक्रीज किंवा अंकुचन किंवा मगाशी आपण म्हटलं तसं विस्ताराची संकल्पना ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला काही वस्तूंच्या बाबतीत काही अपवादात्मक स्थितीमध्ये या डिक्रीज होणं किंवा इन्क्रीज होणं हा सप्लायच्या बाबतीत असू शकतं. कारण अल्टरनेट गुड्स ज्यावेळेला मार्केटमध्ये येतात त्यावेळेला त्या अनुषंगाने वाढत्या किमतीला देखील वस्तू ह्या विकणे शक्य नसतं किंवा अल्पकाळामध्ये किंमत घटलेली असताना देखील त्या वस्तूचा पुरवठा हा केला जातो. त्यामुळं डिक्रीज असेल किंवा इन्क्रीज असेल या दोन्ही फेजला उत्पादकाला सामोरं जावं लागत असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या पुरवठ्यात बदल करावा लागतो. आता पुरवठा वक्र शिफ्ट का होतो किंवा याचं कारण काय असू शकतं ते या ठिकाणी सांगितलंय. पुरवठ्याचे अंकुचन आणि विस्तार ही कारणे आधीच विचारात घेतलेल्या आहेत. कलम किंवा नियम 3.2 मध्ये स्पष्ट केले आहे. आणि पुरवठ्यातील बदलाची जी कारणे आहेत ती पुरवठ्यात वाढ आणि घट ही दोन्ही असू शकतात. खालीलप्रमाणे त्याच्यात सांगितलेलं आहे. इतर वस्तूच्या किमतीत हा बदल होतो किंवा किमतीतील घट हा इतर वस्तूमुळे किंवा त्याच्यातल्या प्रश्नातील वस्तूचा पुरवठा वाढतो. प्रत्येक किंमत कारण इतर उत्पादनांच्या पुरवठ्यातील सापेक्ष नफा हा कमी होतो. किंवा इतर वस्तूच्या किमती वाढल्याने पुरवठा देखील हा कमी होत असतो. तर तशा पद्धतीने यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. उत्पादनाच्या घटकांच्या किमतीमध्ये बदल किंवा प्राइस लेवलमध्ये त्याच्यात घट होणं, किमतीमध्ये वाढ किंवा कमोडिटीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनाचे घटक हे देखील कमी होतात किंवा तसे बदललेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पुरवठा हा डावीकडे किंवा उजवीकडे शिफ्ट होण्याची शक्यता असू शकते. कारण अर्थव्यवस्थेचा त्याच्यावरती डिमांड आणि सप्लाय जसं आपण म्हणतो तसं डिमांड आणि प्राइस याचा इम्पॅक्ट हा त्याच्यावरती होत असतो. टेक्नॉलॉजी ग्रोथ ज्या वेळेला म्हणतो आपण किंवा टेक्नॉलॉजी चेंजेस आपण म्हणूया, बदलत्या परिस्थितीत आता तंत्रज्ञानात बदल झाले. ॲग्रिकल्चर गुड्स ज्या वेळेला आपण प्रोडक्शनच्या साईडने विचार करतो त्यावेळेला पूर्वी पारंपरिक पद्धतीनं लाकडी अवजारं किंवा यंत्रसामुग्री वापरले जायचे. आता लोखंडी किंवा अल्युमिनियम सारखे धातू असतील याच्याकडून हार्ड इन्स्ट्रुमेंट जे आहेत ती साधन सामग्री जी आहे ती वापरली जाते. त्यामुळे तंत्रज्ञानातील बदल जे आहे तर तंत्रज्ञानातील सुधारणा सामान्यतः घटते उत्पादन खर्चात घट आणि उत्पादनाची किंमत हे एक उत्पादक प्रत्येक किमतीला त्या वस्तूचे अधिक उत्पादन करण्याची प्रवृत्ती ही दिसून येते किंवा ती प्रवृत्ती ही बदललेली आपल्याला पाहायला मिळते. इतर घटकामधील बदल किंवा बदलाची अपेक्षा ही कधी कधी असू शकते. पुरवठा हा सरकार मध्ये जर बदल झाला किंवा सरकारने जर काही चेंजेस केले तर त्यानुसार देखील पुरवठा हा बदललेला असतो. या पुरवठ्याच्या अनुषंगाने होणारे बदल हे किती असतील, कशा पद्धतीने असतील तर इतर घटकामधील बदल आणि बदलाची अपेक्षा ही त्या पुरवठ्याच्या प्रमाणात बदललेली दिसते. मागणी आणि पुरवठ्यात होणारे बदल हे व्याजदराशी संबंधित आहे. त्याची धोरणे किंवा युद्धाच्या भीतीमुळे किंवा कारण उत्पन्न आणि संपत्तीच्या बदलाच्या असमानता ज्यामुळे प्रभाव हा पडलेला आपल्याला जाणवतो किंवा तशा पद्धतीचे बदल हे प्रामुख्याने दिसून येतात. पुरवठ्याची लवचिकता जी आहे ती पुरवठा नियम किंवा आम्हाला असं सांगतो की एच्या किमतीमध्ये थेट संबंध आहे. वस्तू आणि त्याचे प्रमाण इतर गोष्टी किंवा अपरिवर्तित राहतील. पुरवठ्याची लवचिकता हे प्रमाण किती प्रमाणात पुरवले जाते ते किमतीतील बदलांना हे प्रतिसाद देते. त्याच्या काही असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आणि मोजमाप किंवा त्या प्रमाणातील टक्केवारी बदल म्हणून पुरवठ्याची लवचिकता ही परिभाषित केली जाऊ शकते. वस्तूच्या किमतीतील बदलाचा टक्केवारीने भागले किंवा आम्ही करू शकतो म्हणा की पुरवठ्याची लवचिकता त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे संकल्पना ज्या आहेत त्या अत्यंत शब्दात जरी मराठीत किचकट वाटत असल्या तरी किमतीत किती बदल होईल त्या प्रमाणात किंवा त्याच्याशी समरूप असणारी क्वांटिटी जी आपण म्हणूया त्यात पुरवठ्यात किती बदल होऊ शकतो यातला बदल म्हणजेच डेल्टा हा त्रिकोण जो या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो डेल्टा म्हणजे त्याच्या प्रमाणात याच्याशी एवढा बदल होईल. म्हणजे शेकडेवारी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
डेल्टा क्यू एस डिवायडेड बाय डेल्टा क्यू एस म्हणजे क्वांटिटी सप्लाय मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय डेल्टा पी म्हणजेच किमतीत झालेला बदल भागिले असणारी त्याची किंमत बरोबर मल्टिप्लाय 100 किंवा डेल्टा क्यू एस म्हणजे संख्यात्मक बदल भागिले पी डेल्टा पी डॉट पी डिवायडेड बाय क्यू एस या ठिकाणी त्याच्यात असणारे बदल कशा पद्धतीने आहेत ते या ठिकाणी अनुभवायला मिळतात किंवा ते पाहायला मिळतात. याच्या एक लवचिकतेचे जे वेगवेगळे भाग किंवा त्याचे असणारे चॅप्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत. हे सुस्पष्टपणे आपल्याला दाखवत आहेत की क्वांटिटी जसं सप्लाय कॉन्स्टंट आहे या ठिकाणी प्राईसमध्ये कितीही बदल झाला तरी पण सप्लायमध्ये मात्र बदल झालेला दिसत नाही. विशिष्ट 2 नंबरच्या आकृतीमध्ये विशिष्ट प्राईस असेल त्यावेळेला सप्लाय हा वाढलेला दिसतोय किंवा त्याच्यात बदल झालेला दिसतोय, कितीही सप्लाय होऊ शकतो. इथं मात्र इक्वल असणारी सिच्युएशन दिसून येते आहे. म्हणजे विशिष्ट पातळीवरची सप्लाय हा वरच्या पातळीवर आहे, प्राईस त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच विचारात घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये तशी वाढ किंवा तसा बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे. इथं प्राइस इन रुपीजमध्ये किंवा क्वांटिटीजमध्ये थर्ड ग्राफमध्ये देखील बदल झालेला आहे. फोर्थमध्ये देखील अशा वेगवेगळ्या पद्धतीने बदल झालेला आहे आणि फिफ्थमध्ये देखील बदलत्या स्थितीला ही इलॅस्टिसिटी जी आहे ती लवचिकता ही 5 डायग्रामच्या सहाय्यानं आपल्याला दर्शवता येऊ शकते. त्यामुळे पुरवठ्याची लवचिकता, मागणीची लवचिकता जशी आहे तशा पद्धतीने ही पुरवठ्याची लवचिकता त्याच्या प्राईसवरती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येत आहे. पुरवठ्याच्या लवचिकतेचे निर्धारक किंवा पुरवठ्याची लवचिकता जी आहे ती कशा पद्धतीने आहे या घटकावर असणारी अवलंबित्व आपण पाहू शकतो. या पुरवठ्याच्या लवचिकतेवर टिप्पणी करण्यापूर्वी एकत्र घेतले पाहिजे वस्तू किंवा पुरवठ्याच्या लवचिकतेचे काही महत्त्वाचे निर्धारक जे आहेत ते खालीलप्रमाणे. आउटपुटमध्ये बदलते म्हणून खर्चाचे वर्तन एखाद्या वस्तूचे उत्पादन वाढते म्हणून एकूण खर्चात वाढ होण्याची प्रवृत्ती दिसून येते, परंतु ती एक समान प्रमाणात वाढत नाही. ती विशिष्ट टप्प्यावर ही वाढलेली आपल्याला दिसून येईल. वस्तूचे स्वरूप किंवा वस्तूचे वर्गीकरण हे केले जाऊ शकते. त्याचे स्वरूप किंवा हे कशा पद्धतीचं आहे म्हणजे वस्तू जर नाशवंत स्वरूपाची असेल किंवा वस्तू जर टिकाऊ स्वरूपाची असेल तर टिकाऊ असेल तर दीर्घकाळात ती वस्तूची सप्लाय करता येईल, परंतु नाशवंत जर असेल तर त्या वस्तूची सप्लाय हा अल्पकाळात आपल्याला करावा लागेल. या अल्पकाळातल्या सप्लायमुळं किंमत किती आहे याचा आपल्याला विचार करून चालत नाही, कारण वस्तू नाशवंत असेल तर आपल्याला मार्केटमध्ये येईल त्या किमतीला विकावीच लागते. फार तर आपण काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करून दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्या मार्केटला पण ती वस्तू पाठवू शकतो आणि त्या ठिकाणी विक्री करू शकतो. म्हणजे 2 किंवा 4 ठिकाणी आपण विक्री करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो, परंतु ते शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला वस्तू विकावी लागते नाशवंत वस्तू. आणि टिकाऊ वस्तू असेल तर तिचा स्टॉक करणं उत्पादकाला शक्य असतं काही वेळेला व्यापारी अशा पद्धतीचा साठा वस्तूंचा करत असतात आणि काही कालावधीनंतर हे उत्पादन विकत असतात. त्यामुळं त्याचा पुरवठा फारसा प्रतिसाद देत नाही. त्यांच्या किमतीतील बदलामुळे बरेच काही नाशवंत उत्पादनाचा देखील पुरवठा जो असतो तो अल्पकाळात आपल्याला करावा लागतो आणि त्याच्यातून नफा मिळवावा लागतो. वेळ, एखाद्या वस्तूचा पुरवठा हा त्यांच्या उत्पादनातून होतो ज्यामध्ये समावेश हा विशिष्ट घटकाचा किंवा टाईमचा आपण कंटेंट विचारात घेतलेला आहे. एक वेळ, अंतर हा सुद्धा घटक विचारात घ्यावा लागतो. जर वनस्पतीचा आकार दिला असेल आणि अटीमध्ये इतर समायोजन जर विचारात घेतला असेल तर तंत्रज्ञान इत्यादींना परवानगी नाही, परंतु उत्पादक हा प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूला जर मागणी असेल तर वेळेचा विचार करता अल्प कालावधीमध्ये त्या वस्तू मार्केटला विक्रीला आणणं. म्हणजे समजा गव्हाच्या किमती वाढल्या म्हणून काय गहू कोणत्याही सीझनमध्ये उत्पादन करता येत नाही, त्यामुळे थंडीच्याच कालावधीमध्ये गहू हा शेतीतला उत्पादन करता येतो, मार्केटला विकता येतो आणि काही ठराविक कालावधीपर्यंत गव्हाचं स्टोरेज देखील आपल्याला करता येऊ शकतं, स्टॉक करता येतो. त्यामुळं परंतु उत्पादन मात्र त्याचं
कोणत्याही कालावधीमध्ये किंवा कधीही दीर्घ कालावधीत आपण म्हणूया, म्हणजे त्याच वर्षभराच्या कालावधीत देखील आपल्याला करता येत नाही. त्यामुळं अशा वेळेला या वस्तूचं उत्पादन घेणं हे कठीण असतं. म्हणजे प्राइस कितीही वाढली तरी देखील उत्पादनाला आपल्याला मर्यादा असतात. किमतीची अपेक्षा, भविष्यातील किमतीची अपेक्षा देखील ही लवचिकतेवर परिणाम करते. भविष्यातली किमतीची अपेक्षा ही जशी वाढत जाईल तशा पद्धतीनं या अपेक्षेच्या अनुषंगानं उत्पादनामध्ये वाढ होते आणि मागणीमध्ये देखील वाढ होते. उत्पादनाच्या तंत्राचे स्वरूप जर आपण बघितलं, टेक्नॉलॉजी, जर उत्पादनाचे तंत्र हे कमोडिटी तयार करण्यासाठी आवश्यक ते सोपे आहे, उत्पादक प्रतिसाद देतो किंवा देते, हे उत्पादन किंवा उत्पादकाची प्रक्रिया जर पाहिली तर आपल्याला वेळेनुसार त्यात बदल झालेले दिसतात किंवा ठराविक घटकामध्ये असे बदल अपेक्षित असतात. सारांश रूपाने याच्यातलं जर आपण पाहिलं तर पुरवठ्याचा नियम हा वस्तूच्या किमतीमधील थेट संबंध दर्शवित असतो. त्या वस्तूचे प्रति युनिट हे वेळेत दिलेले प्रमाण किंवा इतर गोष्टी ह्या अपरिवर्तित राहिलेल्या आहेत. या वेळापत्रकात हे भिन्न किमती कशा पद्धतीच्या आहेत, प्रत्येक किमतीला पुरवलेल्या उत्पादनाची मात्रा किंवा पुरवठा वक्र हा वरच्या दिशेने स्थानांतरित झालेला दिसतो. कमोडिटीचा पुरवठा हा नेहमी खालील संदर्भात बदललेला दिसतो. कमोडिटीची किंमत जर आपण विचारात घेतली तर किमतीवर पुरवठा केलेले प्रमाण किंवा विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचाच पुरवठा केला जातो आणि या पुरवठ्याच्या आधारावरती उत्पादन घेणं, पुढील उत्पादनासाठी मिळणारी प्रेरणा, प्रोत्साहन हे मिळत नसल्यामुळं उत्पादक त्या वस्तूचं उत्पादन काही वेळेला घेत नाही, तर काही वेळेला जर चांगली किंमत मिळाली असेल तर त्या वस्तूचं उत्पादन हे दीर्घकाळामध्ये वाढण्याची अपेक्षा असते. त्यामुळे एकापेक्षा जास्त पुरवठा केलेले प्रमाण आणि त्याचा असणारा कालावधी या दोन्ही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळं किमतीवर असणारा पुरवठा किंवा एकापेक्षा जास्त झालेला पुरवठा हा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकतो किंवा ठरलेला असतो. एखाद्या वस्तूचा जर पुरवठा हा एच्या किमतीद्वारे निर्धारित केला जातो आणि इतर वस्तूच्या किमती किंवा सी जर विचारात घेतला तर उत्पादनाची किंमत, कमोडिटी जी आहे ती बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे उत्पादकाकडे उपलब्ध तांत्रिक ज्ञान, मग त्याची असणारी नॉलेज आपण म्हणूया ते किती आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला विचारात घ्यावं. ध्येय, उत्पादक आणि इतर घटक जसे की सरकारी धोरणे, युद्धाची भीती, उत्पन्न आणि संपत्तीची वाढती असमानता, यामध्ये युद्धाची स्थिती जर पाहिली किंवा सरकारी धोरण ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सरकारी धोरणात जर सातत्याने बदल होत असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकांना, उद्योजकांना अनेक वेळेला समस्या येतात. ट्रान्सपोर्टिंगच्या दृष्टीनं उत्पादन खर्च असतो तो वाढत असतो. पेट्रोल, डिझेल म्हणजे इंधनाच्या किमती ज्या वेळेला बदलतात, वाढतात, त्यावेळेला वस्तूच्या उत्पादनाची किंमत देखील त्या प्रमाणात वाढवावी लागते किंवा तसे बदल झालेले दिसतात. कारण लागणारा कच्चा माल खरेदी करताना त्याचं असणारं ट्रान्सपोर्टिंग असेल त्याची किमती वाढलेल्या असतात. तयार झालेला माल मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टिंग करावं लागतं, त्याच्या असणाऱ्या किमती याचे बदल करावे लागतात. त्यामुळे या बदलत्या स्थितीला सतत किंवा वारंवार बदल आपल्याला करावे लागतात, त्याला सामोरं जावं लागतं. एखाद्या वस्तूचा पुरवठा हा अल्पकाळ किंवा दीर्घकाळ याचा विचार करता तो बदललेला आपल्याला दिसून येतो. उत्पादनाची किंमत ही कमोडिटी किंवा उत्पादकाकडे उपलब्ध तांत्रिक ज्ञान किती आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला बघावं लागतं. इतर घटक जसे की सरकारी धोरणे असतील, युद्धाची स्थिती जी आपण आता म्हणतोय, युद्ध कालावधी जर असेल म्हणजे जसं की आपण भारतावर पाहिलं की पूर्वी 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यानंतर चीन असेल, बांगलादेश असेल यांनी युद्ध केले आणि या युद्धाच्या कालखंडामध्ये अनेक वेळेला किंवा कोणत्याही देशाचं जर पाहिलं तर ज्याच्यावर आक्रमण केलं त्याची लूट झालेली असते किंवा नुकसान झालेलं असतं आणि या नुकसानीच्या कालखंडामध्ये सरकारकडून काही वस्तू पुरवलेल्या असतात. आत्ता आपण कोविड-19चं जर उदाहरण घेतलं आहे, कोविड-19चं जर उदाहरण आपण घेतलं तर इथं असं लक्षात येतं की सरकारकडून स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत 15 किलो तांदूळ असतील, 25 किंवा 20 किलो, 15-20 किलो किंवा काही 35 किलो समजा धान्य असेल, एकूण तांदूळ आणि गहू
हे 35 किलो आजही अनेक ठिकाणी गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शासनामार्फत केलं जातं. त्यामुळं गव्हाच्या किमती काही प्रमाणात नियंत्रित राहिला, तांदळाच्या किमती काही प्रमाणात नियंत्रित राहिला, आजही मदत होत असणारे आपण पाहतोय. सरकारकडून दिलं जाणारं 2-2 महिन्यासाठीचं 2-2 हजार रुपये असतील समजा, म्हणजेच 4 महिन्यात आपल्याला किंवा 3 टप्प्यात आपण म्हणूया, जे 2-2 हजार सरकारकडून दिले जाते अनुदान. त्याच्यामुळं अन्नधान्य जसं मिळतंय तशा पद्धतीनं किराणा माल खरेदी करणार असेल किंवा इतर वस्तूच्या गरजेसाठी असेल, सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळत आहे. म्हणजे धान्य एका बाजूला मिळतंय, एका बाजूला आर्थिक मदत मिळते. अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रातल्या राज्याच्या वेळेला किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील अशा पद्धतीचं सरकारकडून उपलब्ध साधनातून आपण म्हणूया काही आर्थिक मदत किंवा आर्थिक मदतीची तरतूद ही शासन करत आहे. म्हणजेच नुकसानग्रस्त भागाला जसं दिलं जातं तसं संकट कालखंडामध्ये अशा मदतीची ही गरज असते. युद्धजन्य स्थिती असते तशा पद्धतीनं किंवा उत्पन्न आणि संपत्ती याच्यातील वाढती असमानता जर असेल तर श्रीमंतांचं उत्पन्न काढून घेणं आणि ती गरिबांना वितरित करणं हे देखील शासनाचं कार्य हे प्रभावीपणे सरकार करत असतं. त्यामुळं पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झालेला दिसतो. अशा वस्तूचा जर पुरवठा हा त्या एरियामध्ये किंवा त्या परिसरामध्ये सरकारकडून जर झाला तर स्थानिक उत्पादनाला असणारी मागणी ही तुलनात्मकरित्या कमी होत असते किंवा त्याला मिळणारी किंमत ही कमी मिळत असते. त्यामुळे त्या वस्तूचं उत्पादन हे कमी प्रमाणात करावं लागतं. त्यामुळं दीर्घकाळात किंवा भविष्यात मिळणारे या वस्तू, या मोफत वस्तू जर असतील तर त्या वस्तूचा पुरवठादार आणि त्या किमतीवर अर्थव्यवस्थेत परिणाम होत असताना दिसून येतो. त्यामुळं किंमत पातळी आणि एकूण सप्लाय याचा विचार करता हा जवळचा संबंध असल्याचं दिसून येतो. आर्थिक स्थितीत जशा पद्धतीनं प्राइस लेवल बदलते, उत्पादनाची स्थिती बदलते, त्याची कमोडिटी बदलते, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानात जर बदल झाला, आधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री जर आपण वापरली तर उत्पादनाचा वेग किंवा अल्प काळामध्ये जास्त उत्पादन घेणं आपल्याला शक्य होईल किंवा त्याच्यावरचं काम करणं हे शक्य होईल. जसं आपण पेनचं उत्पादन पाहिलं, या सप्लायमध्ये जर पेनची कंपनी किंवा मशिनरी जर टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीची असेल तर या मशिनरीच्या सहाय्याने काही मिनिटामध्ये काही पेन तयार होतील आणि ते पेन मार्केटला कमी किमतीमध्ये विकता येतील. त्यामुळे किंमत कमी झाली तर निश्चितपणे आपल्याला पुरवठा हा बदललेला दिसून येतो. त्यामुळं वाढत्या किमतीला आपल्याला पुरवठा देखील वाढवता येणं हे शक्य होऊ शकतं. त्यामुळं किंमत निर्धारण हा घटक त्यातला महत्त्वाचा आहे. टेक्नॉलॉजी महत्त्वाचा घटक आहे. उत्पादकाची स्थिती जी आहे ती देखील महत्त्वाची आहे आणि इतर जसे ध्येयधोरण आपण बघतोय तसं पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या असतील किंवा राजकीय परिस्थितीमध्ये आपण इलेक्शन पिरियड सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण त्या कालखंडामध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा हा वाढलेला असतो. जसं मार्च एंड आपण बघितला तर आता वस्तूच्या सँक्शन हे जास्त प्रमाणात झालेलं असतं. जेवढं वर्षभरामध्ये उलाढाली होतात त्याचे गोळाबेरीज आपण मार्चमध्ये करतो आणि त्याच्यात काही त्रुटी असतील किंवा काही भाग उरलेला असेल तर तो आपल्याला त्याच वेळेला बिफोर 31 मार्च हा खर्च करावा लागतो. तो जर खर्च झाला तर आपल्याला मिळणारं उत्पन्न हे जास्त मिळतं. त्यामुळे त्याचा पुरवठा देखील, मग लोखंडाचं उत्पादन असेल मग त्याची मागणी असेल, त्यामुळे त्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो आणि तसा पुरवठा देखील वाढतो. अशी ही सारांश रूपाने सप्लाय किंवा पुरवठ्याचा नियम हा आपण बघितलेला आहे. या ठिकाणी आज आपण थांबूया. या ठिकाणी धन्यवाद.